नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे। नवीन स्टाफ नर्सची वॅकन्सी आहे, तर चला सुरू करूया। तर पहा, डॉक्टर भुवनेश्वर बोरा कॅन्सर इन्स्टिट्यूट, ग्रँट एड इन्स्टिट्यूट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या अंतर्गत ॲड युनिट ऑफ टाटा मेमोरियल सेंटर मुंबई या अंतर्गत पदभरती असणार आहे। 17/7 तारखेला ही जाहिरात आलेली आहे। 17/7 तारखेला ही जाहिरात आलेली आहे। तर पहा काय सांगता यामध्ये, तर पहा, applications are invited in a prescribed format for the following contractual post for adult and pediatric hematopoid unit at Dr. Bora Cancer Institute, Guwahati. The position temporary and purely on a contractual basis. It can be extended maximum up to 3 years only. पहा, कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती असणार आहे, पण 3 वर्षापर्यंत ही भरती चालू शकते असं सांगितलेलं आहे। ठीक आहे, 3 वर्ष असं यांनी सांगितलेलं आहे, पण हे पुढं पण चालू शकते। यामध्ये एक महत्त्वाचे पॉईंट एक सांगायला इच्छितो मी, की यामध्ये सॅलरी ही जी आहे ती खूप चांगली असणार आहे। ते यामध्ये खूप चांगली सॅलरी आहे, जवळपास स्टाफ नर्सला 50,000 प्लस सॅलरी असणार आहे। तर पहा, पहिली पोस्ट जी आहे सायंटिफिक ऑफिसर आहे, यामध्ये मॉलिक्युलर पॅथॉलॉजीची ही वॅकन्सी आहे। यामध्ये 67,320 यामध्ये पगार आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, यामध्ये नेक्स्ट पोस्ट असणार आहे ती सायंटिफिक असिस्टंट आहे। त्यामध्ये 2 पोस्ट निघालेल्या आहेत। त्यानंतर तिसरं आहे सायंटिफिक असिस्टंट बी मध्ये आहे, पल्मोनरी फंक्शन टेस्टिंगमध्ये। यामध्ये 42,480 सॅलरी असणार आहे। आणि जे नेक्स्ट आहे पहा पोझिशन जे आहे स्टाफ नर्स, ज्यामध्ये 21 पोस्ट असणार आहेत। पहा 21 पोस्ट आहे, त्यामध्ये नेम ऑफ पोस्ट, ठीक आहे, स्टाफ नर्स। तर पहा, यामध्ये सॅलरी जी असणार आहे 53,880 रुपये पर मंथ कन्सॉलिडेटेड फिक्स या सॅलरी असणार आहे। यामध्ये दुसरं काही भत्ता वगैरे नाही भेटणार। तर खूप चांगली सॅलरी आहे। जे कोणी कंत्राटीच्या जॉबच्या शोधात आहे, तर जॉबमध्ये सॅलरी पण चांगली आहे। जनरल नर्सिंग अँड मिडवायफरीवाले फॉर्म भरू शकतात, BSc आणि पोस्ट BSc वाले पण भरू शकतात। त्यामध्ये रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, स्टेट किंवा इंडियन नर्सिंग काउन्सिलचं पहा महत्त्वाचा पॉईंट ॲड केलेला आहे। त्यानंतर एक्सपिरियन्समध्ये काय पाहिलं म्हणलं आहे, 1 वर्षाचा क्लिनिकल एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे, कमीत कमी 50 बेडेड हॉस्पिटलमध्ये, ठीक आहे। आणि एज लिमिट 30 वर्षापर्यंत तुमचा फॉर्म भरू शकता। त्यानंतर नेक्स्ट आहे पब्लिक रिलेशन ऑफिसरमध्ये एक वॅकन्सी आहे। आणि त्यानंतर पहा, यामध्ये सुपरवायझर OPD म्हणून एक वॅकन्सी आहे। अशा प्रकारची वॅकन्सी आहे। प्लेस आहे बोरा कॅन्सर इन्स्टिट्यूट, गुवाहाटीमध्ये पदभरती असणार आहे। सुरुवातीला 6 महिन्याचं तुम्हाला जॉब दिलं जाईल, त्यानंतर एक्सटेंड करून 3 वर्षापर्यंत होऊ शकतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचं काय, इंटरेस्टेड एलिजिबल कॅन्डिडेट मे बी सबमिट देअर ॲप्लिकेशन प्रिस्क्राइब्ड फॉर ॲप्लिकेशन फॉर्मॅट अलॉंग विथ CV, रूम नंबर। या ठिकाणी ऑफलाईन ॲप्लिकेशन असणार आहे। ॲड्रेस दिलेला आहे, ॲड्रेसवर तुम्हाला ॲप्लिकेशन द्यायचं आहे, ठीक आहे। ॲप्लिकेशनची लास्टची तारीख असणार आहे 5/8/2025 संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन भरू शकता, ठीक आहे। तर हे झालं तुमचं माहिती, आणि हे आहे ॲप्लिकेशन। अशा प्रकारचं ॲप्लिकेशन असणार आहे। हे पहा पूर्ण ॲप्लिकेशन आहे। ॲप्लिकेशन आपल्या PDF हे टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलवर भेटून जाईल, तिथून घेऊ शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे चॅनलच्या, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या, त्या ठिकाणी जॉईन होऊन तुम्ही ते घेऊ शकता, ठीक आहे। तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।